बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या भव्य 4 दिवसीय राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचा नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटपानं यशस्वी समारोप झाला। केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। समारोप प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर विश्वास टाकून आयुष मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे। आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी अशा आपल्या भारतीय उपचार पद्धती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणं हे माझं ध्येय आहे। या शिबिराच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली याचं मोठं समाधान आहे। केंद्र शासनाचे आयुष मंत्रालय व अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्यातर्फे शेगाव येथील विसावा भक्तनिवास संकुल परिसरात राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात झालं। या आरोग्य मेळाव्यात 4 दिवसात सुमारे 10,000हून अधिक नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेत मोफत औषधींचा लाभ घेतला। तसंच देशभरातून आलेल्या 15हून अधिक आयुर्वेद आणि योग तज्ज्ञांनी नवीन डॉक्टरांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। कार्यक्रमादरम्यान केवळ उपचारच नाही तर जनजागृतीवरही भर देण्यात आला। औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात आलं। यावेळी 9 नामांकित औषधी कंपन्यांनी जिल्ह्यातल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांशी खरेदी करार केले। त्यामुळे शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या सुमारे 4,000 आशा स्वयंसेविकांना आजीबाईचा बटवा हे पुस्तक देऊन घरगुती पारंपरिक उपचारांचा प्रसार घराघरापर्यंत करण्याचं आवाहन करण्यात आलं। शिबिराच्या तिसऱ्या दिवशी सुमारे 2,750 दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली। त्यांना आवश्यक असलेली कृत्रिम अवयव, बॅटरीवर चालणाऱ्या सायकली आणि इतर साहित्याचं मोजमाप घेण्यात आलं असून एका महिन्यात त्याचं वाटप केलं जाणार आहे। शेवटच्या दिवशी 10,000 मोफत चष्म्यांचं वाटप करून नेत्ररुग्णांना दिलासा देण्यात आला। आपण नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटपाचा हा कार्यक्रम जवळपास या ठिकाणी आपण आज 8,000 चष्मे आपल्याजवळ या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि 2,000 चष्मे आपण पुन्हा बोलावलेले आहेत। म्हणजे जवळपास 10,000 चष्म्याचं वाटप या ठिकाणी आपण करणार। आज ते रांगेमध्ये जी आमची नेत्र तपासणीसाठी आलेली मंडळी आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे, घाई करू नका, शांततेने डोळ्याची तपासणी करून घ्या। योग्य तो चष्मा आपल्याला मिळाला पाहिजे। तुम्हाला सगळ्यांना चष्मे या ठिकाणी मोफत मिळणार आहेत।